हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं ऋतिका देवनीकरच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे दुकानापासून. आता सणवार यायला लागले तर माझा विचार चालू आहे की मी रोज ब्लॉग टाकायचा. तर बघूया माझ्याकडून पॉसिबल होते का नाही ते, कारण की मी रोज दुकाने वगैरे येते ते करते. मला नाही वाटत तुमच्यासाठी काही इंटरेस्टिंग असेल, पण जे पण इंटरेस्टिंग असेल तेवढं मी शूट करून तुम्हाला नक्की सेंड करेल. माझी प्रयत्न राहतील तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ सेंड करण्याचा. हां, आणि अजून एक गोष्ट की आज मी दुकानापासून सुरुवात केली आहे, कारण की आज आहे सणवार आणि खूप जास्त कामं असतात घरी. मग आई घरी कामं करत होती. जायचं आहे मला आज दुपारून. बघूया आता पॉसिबल होतं आहे का दुपारून मला आणि मनीषाला जायचं आहे की महादेवाच्या शूटला, कारण की उद्या श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जावंच लागणार आहे. त्याला काही ऑप्शन नाही आहे शूटसाठी. बघूया, जर पॉसिबल झालं मला कामं वगैरे जर माझे झाले लवकर तर जाऊन शूट करेल, नाही तर मग नेक्स्ट संडेला करेल. आणि आज संडे आहे आणि आज फ्रेंडशिप डे आहे, तर तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुम्ही असंच माझ्यासोबत सपोर्ट करत राहावा आणि माझ्यासोबत राहावा. आणि अजून काही बोलल्यासारखं राहिलं नाही आहे. तर इथून मी पुढे काय काय करेन ते तुम्हाला नक्की दाखवन. तर भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये. तर गाईज, नंतर आज अमावस्या होती, त्याच्यामुळं मी पूजा करत होते. आमच्याकडे अमावस्याला दर शुक्रवारी दुकानात आम्ही पूजा करतो. म्हणजे असं रोज पूजा करतो, पण हार वगैरे नारळ वगैरे फोडून अमावस्या होती म्हणून मी पूजा करत होते. सगळं दुकान वगैरे आम्ही उघडलं होतं, मस्तपैकी धूप दीप देत होते. त्यानंतर मी निघाले सरळ मंदिराकडे. गोलाईमध्ये देवीचं मंदिर आहे, तर मी इकडं जात होते. आणि बघा ना किती छान वाटत होतं ना हे व्ह्यू. हे आहे आमची गोलाई. आणि इथून मस्तपैकी इथून मध्ये गेल्यानंतर मंदिर आहे आणि आजूबाजूला बघा वातावरण किती सुंदर झालं होतं. सकाळी होतं पण तरी असं वातावरण होतं. नंतर मी मंदिरामध्ये प्रवेश घेतले आणि तुम्ही बघू शकतो तिथूनच देवीचं दर्शन घ्या, कारण की मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून मी इथूनच असं झूम करत होते. म्हणजे देवीचं फोटो काढायला अलाउड नाही आहे इथं. म्हणजे लेडीज पण होते, परड्या वगैरे ते घेणाऱ्या वगैरे. त्याच्यानंतर मी दर्शन वगैरे केलं, नारळ वगैरे फोडलं. त्यानंतर मी इथं गोलाईमध्ये विठ्ठल रुक्माईचं म्हणजे ह्या मंदिरामध्ये मग पाया पडत होते सगळ्या ह्याचे. त्यानंतर नंदीचे पाया पडले. त्यानंतर इथं होते आपले शिवजी. मी घंटी वाजवली, घंटी वाजवून मी गेले मधी आणि महादेवाचे पाया पडले. तुम्हाला तर माहितीच आहे, महाकाल भक्त आहो मी आहे मी. आणि त्याच्यामुळं मग मस्तपैकी महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर मी दर्शन सगळं घेऊन नारळ वगैरे फोडून प्रसाद घेऊन निघाले वापस दुकानाकडे, कारण की दुकानात जाऊन बसणार होते. बाबाला थोडंसं बाहेर जायचं होतं, काम होतं म्हणून. तर काही जाता आले मी मंदिरातून. आणि तिथं जरा जास्त शूट वगैरे ते करू देत नाहीत आणि तिथं बोलू वगैरे देत नाहीत. आणि आज सकाळ होती म्हणून छान वाटलं. देवीच्या मंदिरात जाऊन पाया वगैरे पडले. मला फ्रेश वाटतं म्हणून मी जाते आणि मला छान पण वाटतं, पॉझिटिव्हिटी येते म्हणून आता मी मंदिरात जाऊन आले. आता बघू गिरेक वगैरे करू, आता आई वगैरे कितीला येते बघू आणि त्यानंतर मग भेटूया. तर अशा प्रकारे माझ्याकडे आलेलं आहे माझं लंच, आणि ते पण एकदम यम्मी. आईनं एवढं छान लंच बनवलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते काय काय आलेलं आहे ते. तर इथं आहे गरमागरम पुरी. एवढे पुरे मी एकटी नाही खाणार, बाबाचा पण डब्बा आहे, ह्याच्यामध्ये गरमागरम पुरी. इथं आहे रायता, त्याच्यानंतर आहे भात, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी. ओ माय गॉड, आईनं तर दिलंच खुश केलं. रायता, पुरी आणि भाजी, दिस इज द परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग मी आता, आईनं तर खुशच करून टाकली. संडे स्पेशल एवढं जास्त यम्मी. माझी आई वर्ल्ड्स बेस्ट आहे. संडे असाच बनतो आमचा, एकदम मस्त. पुरी भाजी, वाव. आपल्या मनातली गोष्ट आईला कशी कळते हे मला आज कळलं. मला असंच हॉटेलमध्ये बघून वाटत होतं की पुरी भाजी खाऊ, आणि आईनं ते बनवलं. मी तर आईला म्हणलं सुद्धा नाही. हे असते आपल्या आईचे चमत्कार. तर आता मी न वेळ घालवता तुम्हाला गप्पा मारता पटकन पुरी भाजी खाऊन घेते गरमागरम. ते माझं वेट करत आहेत आणि भेटूया पुरी भाजी खाल्ल्यावर. मी जरा मध्ये बसल्यामुळे माझा व्हिडिओ ब्लर यायला लागले, तर जरा समजून घ्या. आणि सगळ्यात मेन मला असं वाटायला लागले, मी एकदा टेस्ट केलेला आहे आणि ह्याचं तुम्हाला रिव्हिलिंग की कसं बनलं आहे हे लगेच दाखवावं. आणि एकटं खाणं बरोबर नाही, तर मी तुम्हाला शेअर करते. हे तुमच्यासाठी. काश मी तुम्हाला हे खाऊ घातलं असतं. माझी वर्ल्ड बेस्ट कुक आहे, खूप सुंदर झालेलं आहे. बेस्ट परफेक्ट.
मी आता ही संपवते पटपट. तर आता मी घरी आलेलो होतो का, मी आणि आई इकडं बघा, मी आणि आई आता घरी आलेलो आहोत. आता आम्हाला नळाला पाणी आलेलं आहे, तर मी भेटते तुम्हाला नंतर. तर काहीच तुम्ही बघू शकतो, मी आता घरी आलेली आहे. आम्ही रस्त्यावर होतो, मी आणि आई आलो काही गडबडीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो दुसरीकडे, थोडंसं काम होतं म्हणून. मग आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आज फ्रेंडशिप डे आहे आणि मी आज सकाळपासून मनीषाची भेटच झाली नाही. मी सकाळी उठले होते, थोडासा उशीर झाला, तसंच दुकाने गेले आणि मी तिला भेटलेच नाही. आता तिला माहीतच नाही की मी घरी आलो आणि तिला वर भेटायला जाणार आहे. हो, माझी बेस्ट फ्रेंड जी मनीषा आहे ना, तिनं वर राहते आहे. तर चला आता ब्लॉग सुरूच ठेवूया आणि तिच्याकडे जाऊया. चला चला. मी बॅक कॅमेरा केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, तर तुम्ही बघू शकतात इकडून वर. मनीषा, हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. बघा, आज आम्ही फ्रेंडशिप डेचं पण अशा प्रकारे मॅचिंग झालेलं आहे. तिनं नाईट ड्रेसवर आहे आणि मी टॉपवर आहे. तर बघा, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. तर आपण तिला दिलेला आहे सरप्राईज. तर गाईज बघू शकतो की मी चेंज केलं. मी मनीषाकडे गेल्यानंतर मी ते क्लिपच ॲड केलं नाही, म्हणजे मी क्लिपच केलं नाही, म्हणजे मी शूटच केलं नाही. की त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर आम्ही सडनली विचार केला की आता आपण रील्स बनवावं. तर आम्ही मग ड्रेस वगैरे पण घातलेला आहे. तर मनीषा इथं आलेली आहे, आपण बघू शकतो बघा. तर आम्ही सेम ड्रेस घातलेला आहे. ॲज युजल आमच्या दोघींकडे एवढे सेम ड्रेसेस आहेत की आम्ही मग सेम घातलेला आहे. कारण की आज फ्रेंडशिप डे आणि फ्रेंडशिप डेचं तर आपण करू शकतो ना, सेम आहेच तर करायलाच पाहिजे म्हणून. बरोबर आहे का नाही? आता इथून ना आता नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की आमची मैत्री कशी कशी झाली ती, काय काय नाही, आमची स्टोरी सांगूया. नंतर आपण खूप साऱ्या धमाल गोष्टी करूया. चला तर मग नेक्स्ट क्लिपमध्ये भेटूया. गाईज, आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही रील्स बनवणार आहेत आणि आता आम्ही फोटो पण काढणार आहेत. कारण की आम्ही दोघांनी सेम ड्रेस घातलेली आहे आणि आता आम्हाला खूप छान वाटेल. आम्ही एक्साइटेड आहोत आणि दुसरा एक व्हिडिओ टाकला आमच्या मैत्रीवर, ते तुम्ही नक्की जाऊन बघा की आमची मैत्री कशी सुरुवात झाली. आम्ही त्याच्यामध्ये आमची स्टोरी पण सांगितली, तर तुम्ही लवकर जाऊन तो पण व्हिडिओ बघा. आणि आता आपण इथं बाहेर आलेले आहोत. हे दाखवा लोकेशन आपलं. हे आमच्या घराच्या बाहेरच लोकेशन आहे. आता आम्ही हा कार समोर फोटो काढणार आहोत आणि असं समजू नका की आमची नाही वगैरे, आम्ही पण लवकरात लवकरच घेणार आहे. पण आम्ही फोटो काढणार आहोत, तर तुम्हाला फोटो पण भेटून जातील. युट्यूबला पण आम्ही पोस्ट करणार आहोत, तर तुम्ही नक्की बघा. हे आम्ही आलेलो आहोत आता गार्डन मध्ये. तर गाईज तुम्ही बघू शकतो, आता मी गार्डन मध्ये आलो. तर आमचं फोटो सेशन आता खतम झालेलं आहे. आम्ही छान छान फोटो काढलेत, पण आमच्या दोघींचे राहिलेत. आमचं स्टँड आहे घरी, आम्ही आणू शकतो, पण आम्हाला असे सेल्फीमध्येच काढावं लागेल, थंबनेलसाठी पण आणि पोस्टसाठी पण आणि स्टोरीसाठी पण. आता आम्ही गार्डन मध्ये आलो, तर आता आम्ही झोका खेळणार आहेत. झोका दाखवतो आम्ही तुम्हाला. आम्ही लहानच आहोत अजून आणि आम्ही झोका खेळतो. अशा प्रकारे आम्ही आलो आहोत झोका खेळायला. हे बघा ऋतिका, अगं असं का होईल तुझं? ठहरिए ठहरिए, हम दिखाते हैं. ये देखिए हम यहाँ झूला खेलते हुए. बहुत अच्छा लग रहा है हमको झूला खेलते हो. ये देखो, ये कैसे झूला झूला रही है और हम देखो. और ये मेरा हाथ. ये मेरा भी हाथ है और मैं गिर जाऊंगी. दोनों हात. होय, दोन्ही हात सोडून जर मी असं खेळायला लागले तर कसं व्हायचं सांग? नको मनीषा, पडशील. मी पडलं तरी चालेल, पण मोबाईल नाही. ते म्हणलं असं होते बघा आमचं. आता आम्ही झोका खेळतोय आणि नंतर आम्ही बोलूच तुम्हाला की आम्ही आणखीन काय केलेलं आहे बघा. आम्हाला इथं अवघड सिच्युएशन झालेली आहे. कसं काय ग ओलं म्हणजे कालचं आहे का आजचं आहे ग? अगं कालपासून 2-3 दिवस झालं पाऊस पडायला लागलाय ऋतिका. नाही पण गार्डन चिखल झालंय, नाही तर आपण बसलो असतो थोड्या वेळ. हा नाही, पण ना माझं काय म्हणणं माहिती आहे का, ओलं तिकडं गोलाय थोडंसं पडलं ग पाऊस. इकडे नाही पडला ग. आपण असं बोलायला जसं की आपण एका वेगळ्या गावात एका वेगळ्या गावात. नाही, आमच्या अशाच गप्पा चालू होत्या आणि आम्ही चालू केल्यावर पण असंच गप्पा मारत राहतो, तर आमचं संपत नाही. आणि आम्ही रील्स शूट केलेले आहेत 2, 3, 4 आमच्या दोघींचे वगैरे. त्याच्यानंतर आम्ही फोटोज पण काढलेले आहेत आणि आता आम्ही वॉकिंग करत होतो, थोडंसं
वॉकिंग करावं म्हणलं, थोडंसं झोका पण खेळलो. थोडंसं आम्ही तिकडे झोका खेळत होतो आणि तिकडे दुसऱ्या काकू होत्या आणि त्यांनी होत्या आणि आम्हाला जरा अनकम्फर्टेबल वाटायला तर, कारण की त्यांनी एकसारखं आम्हालाच बघत होते. आहे का हेच वॉकिंग करायला दिसायलेत का. आणि आमचं गार्डन खूप सुंदर आहे, आम्हाला खूप आवडते आमचं गार्डन. आणि आता आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो. आता मी मनीषाला म्हणत होते अंधार पडला, आता थोडंसं घरी जाऊया म्हणून. तिथे आता कोणीच नाही ग, मग आपण खेळूयात का झोका? चल मग खेळूया. तुम्हाला पण खेळायला आवडतो का? आम्हाला तर खूप आवडतो. रोज आम्ही थोडासा आलेला जो ताण आहे ना तो कमी करण्यासाठी अगोदर ना जेव्हा माझ्याकडे म्हणजे जेव्हा दुकानात रेग्युलरली जात नव्हते ना, तेव्हा आम्ही ना रोज झोका खेळायचो, वॉकिंगला यायचो संध्याकाळी. तुम्हाला एवढे झाले असते ना दाखवायला कंटेंट की तुम्ही थकला असतात बघून बघून. आणि ना म्हणजे छानपैकी मस्त चालू होतं आमचं. आणि त्यानंतर आम्हाला मज्जा बी येत होती. आता आम्ही झोक्याकडे आलेलो आहोत, आता आम्ही झोका खेळणार आहोत. बघा आता आम्ही झोक्यावर बसतो, कारण की ना तू मोबाईल घेऊन आहेस. हे बघा आता आम्ही अशा पद्धतीने झोका नाही असं बघू, असा कसा वाटायला. हे हमारा झोका थोडं शूट घेता येत नाहीये पण तरी आमचं बघा हे. आणि आम्ही आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा झोका खेळतो, ते तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. आम्ही बंद केलं होतं कारण की वाईट चमकत होतं, जे की तुम्हाला गेल्या क्लिपमध्ये कळलंच की चमकत होतं म्हणून. आणि आता आम्ही दाखवतो एक नवीन प्रकारचा झोका खेळला. मला नीट बघा आणि फॉलो करा. बघा येणं आणि आमच्या मागे मला पण असा झोका खेळायला खूप आता बघा हे थांब मनीषा, आता दाखव हे खरी मजा बघा. असं असं दाखव जरा, थांब असं क्रॉस होऊन दाखव. आता बघा झोका खेळतोय. आणि हे झोका आम्हाला खेळायला खूप आवडतो. आम्ही दोघी रोज असा झोका खेळतो, मोडला तरी चालेल पण झोका खेळणं गरजेचं आहे. लय जास्त गरजेचं आहे ना, आम्हाला आवडतं. आणि असं नाही बरं का की छोट्यासाठी, आमचे जे सगळे मोठे लोक पण इथंच खेळतात ह्याच्यावर. आणि आम्ही सगळे. आणि हे बघा बारके लेकरं तुम्हाला दिसत असेल, आमचा आवाज येईल का नाही देवालाच माहिती. येतच असेल. ये तुला आमच्या काकू आलेले आहेत आणि त्यांनाही झोका खेळायला खूप आवडते. हे बघा ऋतिकाला उठून अशा पद्धतीने आहे आणि आईची बॅग मी पकडलेली आहे. आणि आता माझी आई झोका खेळायला लागली आहे. ऋतिकाला उठून काकू आपलं झोका खेळतायत. क्या काकू 2 राऊंड इकडे. तर आता आम्ही उठलेलो आहोत दोघं. आता ही शूट झाला असेल, अजून बोलू. तर आता आम्ही झोकातून उठलो. तुम्हाला असं वाटत असेल का बरं उठलं, तर आमचे दोघं माझी काकू आणि माझी आई आलेले, तर आता त्यांनी पण झोका खेळले, तुम्ही बघू शकता. बघा ही माझी काकू आहे, हाय करायला, ती माझी आई आहे. या दोघींनी आम्हाला उठवलं झोक्यावर आणि या दोघी खेळायला लागल्या. बघा त्यांनी झोका कसं खेळायला लागले, ते एक जण पुढे एक जण आम्ही आता आलेलो आहोत घरी. मी तर सगळं ज्वेलरी वगैरे पण काढले, मला तर कंटाळा आलाय. आता आम्ही आलो घरी. आता मला एक व्हिडिओची शूटिंग करायची राहिली आहे, ते आता तुम्हाला दिसेल. मी युट्यूबच्या पण शॉर्टला टाकणार आहे, ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल. त्यासाठीच आम्ही ह्या कपड्यात अजून पण बसलेलो आहोत. सध्याला ते ट्रेंड चालू आहे, पाण्याच्या रिलेटेड आहे. तुम्ही लक्ष करा, गेस करा काय असेल ते. आज आम्ही करणारच आहोत. हा, म्हणूनच त्यासाठी काढलं नाही, त्यासाठी थांबलो. आता आई आली, थोडंसं आईला बोलते. हा आले, बाय. तर गाईज मी आता केस बांधलेले आहे, तुम्ही बघू शकतो. आणि आम्हाला आता एक रील शूट करायची आहे. बघा मला कसं व्हायला लागले, मला जरा कसतर व्हायला लागले म्हणून पूर्ण मेहनत मनीषा करायला लागल्या. तुम्ही बघू शकता तिची मेहनत. तिने बॉटलला थोडं करून चित्र पाडायला. रील बनवायची आहे आणि ती रील कशी बनवणार आहे ती आम्ही नंतर रील बनवल्यावर तुम्हाला दाखवू सुद्धा. आणि आमच्या आई चहा प्यायला लागल्या, बघू शकतो आमच्या आईला. नको चांगलं नाही असंच आहे आमची, म्हणते नको ग म्हणून. पण माझ्यापेक्षा माझी आई रोड आणि सुंदर आहे, तुम्हाला एक गोष्ट कळू शकेल, तुम्हाला दिसल. आणि खडखड आवाज करू नको मनीषा. माझे डोळे थोडेसे लाल झालेले आहेत गाईज, थोडीशी तब्येत माझी खराब वाटायला लागल्या. पण कसा विषय आहे की मला थोडंसं थकल्यासारखं वाटायला, म्हणून पूर्ण मेहनत मनीषा करायला लागली. आम्हाला ती एक रील शूट करायची आहे, तुम्ही मनीषाला बघू शकतो. तर आता आपण भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये. जरा पाणी घालून का ते असं उडून सगळं करणार तेवढी एकच रील बघितलो का गप्पा. तर गाईज आम्ही हे न्यू सोफा आणलेला आहे, थोडंसं सामान वगैरे अस्ताव्यस्त आहे, पण आमचा हे न्यू सोफा आहे. कसा वाटायला लागले. आणि आमच्या इच्छा चहा प्यायला लागल्या. मनीषाला बघा तुम्ही, एकदम शिद्दत काम करायला आमच्या आई तिच्याकडे बघून हसायला लागले. बस कर मनीषा, बस झाला आता तेवढे मला वाटायला.
ट्रेंडिंग रील आहे. आता मी थोडीशी भिजलेली आहे, बघू शकतो. कारण की आमचा टेक 1 होता जे की सक्सेस झाला नाही. काय माहिती सक्सेस होईल का नाही, थोडंसं कुठंतरी चुकायला वाटतं, मला नाही माहिती काय. पण आम्हाला ते ट्रेंड करायचा होता. पण मी थोडीशी भिजलेली आहे. मनीषा परत एकदा ट्राय करायला लागल्या त्या बॉटलला फोडायचा. काय माहीत आता होतंय का नाही गाईज. झालं तर तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला भेटेल आणि नाही झालं तर बघा आमची काकू आलेली आहे. आमच्या काकूला बघा, त्यांनी जायले त्यांची पर्स घेऊन. थांबा ना गाईज, आमचा चेहरा बघा, सगळं बघा केस. भिजले आता, हे छिद्र पाडलेले आहेत आणि आम्ही आता रील बनवायला लागलेलो आहोत. एक ट्राय केला, हे बघा, हे सगळा सडा आम्हीच मारलाय. एवढं सगळं भिजलंय पाऊस पडल्यासारखं. आणि आता आमचं शूट चालू आहे. एवढं ट्राय करायला व्हिडिओ येणा गेलाय गाईज. हो काही पण भिजलंय ते केस बघा. हे बघा सर, बघा हे किती ते व्हिडिओच ना गेले. काय करावं की, पण आम्ही ट्राय करणार आहे. ट्राय करणार आहोत आणि ते व्हिडिओ बनवणार आहोत, तुम्ही नक्की बघा. तर गाईज तुम्ही आमचा अवतार बघू शकता. मनीषा तर किती भिजले आणि आता आम्ही लई भिजलोत. आणि आता आम्ही जास्त फन केलो ते व्हिडिओसुद्धा आम्ही त्या ह्या क्लिपमध्ये ॲड करूया आपण. आम्ही ह्या क्लिपमध्ये ते थोडंसं उभं असणार आहे, पण तुम्ही आता ॲडजस्ट करून घ्या. आता आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही पूर्ण भिजलो, हे बघा, पूर्ण भिजलोत आम्ही. कपडे ओले झाले. पण आम्ही ते रील बनवलेलंच आहे आणि तुम्ही नक्की बघा. आणि आम्ही एवढ्यांदा ट्राय केलो. आता आम्ही लास्ट वेळेस तर गिव अपच केलं की आता नकोच, पण आता शेवटी राहू द्या. माझे तर बोट, माझे ही सुई टोचली गेली, रक्त निघलं, काय सांगू तुम्हाला. आता आम्ही जातो, चेंज करतो, जेवण वगैरे करतो आणि ब्लॉगची एंडिंग करतो. आता भेटूया, बाय. तर गाईज बघू शकतोच माझ्या चेहऱ्याला, मी एवढं थकले ना, दुकानात ते जाऊन करून आज थोडं सुद्धा आराम झालं नाही. आराम असं मी जनरली करत नाही, पण असं खूप जास्त. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढं भिजलो होतो ना, हे बघा मला आंघोळ करावी लागली, पूर्ण शावर आंघोळ, कारण की माझे खूप जास्त केस भिजले होते. मग मी व्यवस्थित केस धुतले आणि आंघोळ केली. आता थोडंसं मला म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आणि नंतर जेवण वगैरे करायचं. आणि मी एवढं थकले ना, मला असं वाटतच नाही की मी अजून जेवण पण केलं नाही. मला असं वाटत नाही की मी पुढे असं कंटिन्यू करल. आणि मला हे लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा आहे, कारण की हे नंतर टाकण्यात काहीच मतलब नाही आहे. म्हणून मी ना लवकरात लवकर ह्या व्हिडिओचं एंड करायला, कारण की मला स्वयंपाक बनवायचं आहे. कारण की आई दुकानी आहे, स्वयंपाक बनवून आणि एडिट करून मग मला हा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. तर तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझी आणि मनीषाच्या मैत्रीण कशी वाटली, आमच्या दोघांची मस्ती कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि काही चुकलं वगैरे असेल तर ॲडजस्ट करून घ्या. सुरुवातीचे ब्लॉग आहेत, नंतर हळूहळू असं आम्ही करत हे करल. आम्हाला असं आहे की गाईज आम्ही फेक दाखवू शकत नाही तुम्हाला. म्हणजे जे आहे ना ते समोर आहे आणि खरं आहे. आम्ही ते पहिल्यांदा असं एवढी मोठी चिट्ट्या वगैरे घेऊन असं बोल मनीषा, असं वाग, असं आम्ही करत नाही. जे आहे ते समोर आहे. मनीषा येणार आहे थोड्या वेळानं, एडिटिंग ते असंच आम्ही बोलणार आहोत, करणार आहोत. पण आता मी ते शूट करू शकणार नाही. आता मी आंघोळ केलेली आहे. आता मी स्वयंपाक बनवणार आणि स्वयंपाक बनवते. नंतर कधी तर दाखवून गाईज तुम्हाला मी स्वयंपाक बनवताना. पण आज माझी खरंच हालत नाही आहे. स्वयंपाक वगैरे सगळं बनवते, करते आणि नंतर मी तुम्हाला भेटते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आमच्या दोघांच्या फ्रेंडशिपची स्टोरीसुद्धा येणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर आणि तुम्हाला अशी धमाकेदार व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि जे खरं असेल, प्युअर असेल, जे बनावटी नसेल, अशी जर बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.